हॅलो 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 गणेश मोरे विक्रांत कुलकर्णी जरा स्टेजशी संपर्क साधायचा आपण आमचे ऑफिशियल स्कोरर असतील या मॅचला. तर वळूया सामन्याकडे आपण पाहतोय. पण पाहतोय बीड संघ पहिले फलंदाजी करत असताना त्या विपक्ष खेळतोय तो म्हणजे वारदोली संघ आपण पाहतो. पहिला चेंडू सुंदर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. चेंडू चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. हा येतोय पहिलाच निर्धाव चेंडू तो म्हणजे वारदोली संघाकडून. ऑफिशियल स्कोरर आपले आपण पाहतोय विक्रांत कुलकर्णी. तर वारदोली संघाचा 12वा प्रतिनिधी आपण स्टेजशी. तो दुसरा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगला आपण पाहतोय पुल केलेला चेंडू. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यात आलेला आहे. या चेंडूवर मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि आपल्या संघाचं खातं खोललंय ते म्हणजे बीड संघाने. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 2. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज समाधान. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतील 30 यार्ड सर्कलच्या. आपण पाहतो लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मिड विकेटला. तिसरा चेंडू या षटकातला समाधान टू आणि आता मात्र हाईट फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो आणि परंतु या चेंडूवर मात्र येतोय तो म्हणजे धाव बाद आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता त्याचा मात्र समाचार घेता आला नाही तो म्हणजे बीड संघाच्या फलंदाजाला नाही. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 1 बाद 2. आणि आता हॅलो 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 हॅलो. तर आता मग आता पाहतोय आपण 1 डाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय फलंदाजी आलाय तो म्हणजे ऋषी कर्णक. खूप अनुभव आहे या खेळाडूला. बरेचसे मोठे स्पर्धा हा खेळलेला खेळाडू आणि आता मात्र आपण पाहतोय बीड संघाने मागच्या 2 आठवड्यामध्ये नक्कीच 2 रणजी सामन्यामध्ये क्वालिफाय झाले होते ते. आणि ऋषिकेशला मात्र लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. खूप शतक ठोकलेत त्यांनी लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा. सुंदर खेळाडू आहे तो. आला आता मात्र 1 डाऊनच्या भूमिकेत. 3 चेंडू आणि धाव मात्र झाल्यात त्या फक्त 2. आपण पाहतो पॉवर प्लेचं षटक आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलाय 9चा. 9चा रिव्ह्यू आपण पाहतो. हॅलो आपण चेक करतोय तो म्हणजे पंचांचा रिव्ह्यू आपण पाहतोय. हाईटचा कॉल आहे आपण बॅट्समन रिव्ह्यू. धाव बाद झाला होता फलंदाज परंतु आपण हाईटचा 9 चेक करतोय. चेंडू वेस्ट हाईटच्या वरती आहे का ते नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहणार आहोत. नक्कीच तपासणी केली जाते ती म्हणजे आमच्या KTC लाईव्ह या इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर आपण पाहतो क्लॅरिटी आणि नक्कीच त्यांचा आता कस लागणार आहे.
नो चेंडू असेल. वेस्ट हाईटच्या फारच वरती होता चेंडू आणि नो चेंडू असेल. तर आपण पाहतो या चेंडूवर नक्कीच फ्री हिट असणार आहे. फलंदाज मात्र चेंज झालाय तर आपण पाहू शकता की क्षेत्ररक्षण सुद्धा बदलू शकतात ते म्हणजे फिल्डिंग टीम. तर धाव संख्या आता मात्र झाली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. पुढचा चेंडू आपण पाहतोय उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. नवीन बॅट्समन आपण पाहतो ऋषिकेश कर्णक त्यांच्यासाठी मात्र हा पहिल्या चेंडूवर नक्कीच मोफतचा चेंडू असेल. आपले हात खुले करत आणि आता मात्र सुंदर चेंडू आपण पाहतोय. गुड लेंथ वरून थोडीशी उचली घेतली होती या चेंडूने. ऋषिकेशला मात्र हा चेंडू समजला नाही. पुल करावा की मिड विकेटवर खेचावा हा चेंडू आणि हा चेंडूवाला निर्धाव. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो ती म्हणजे गोलंदाज समाधान यांची. फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच बॅट्समॅनला हात खुले करण्याचा हा चान्स होता परंतु ऋषिकेशला मात्र हा चेंडू सीमा पार धाडता आला नाहीये. चौथा चेंडू या षटकातला. सुंदर चेंडू परंतु तेवढा सुंदर शॉट आपण पाहतो पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. चेंडू चाललाय 3-4 बाउन सीमा रेषा पार. तानाजी कडू सर सांगतात हा आलाय BSNL चौकार. त्याला मात्र पॉइंटच्या दिशेमध्ये कट केला तो म्हणजे ऋषिकेश यांनी. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला खेळाडू आपण पाहतोय. धाव संख्या झाली ती म्हणजे 4 चेंडू आणि 7 धावा. सुंदर चेंडू आपण पाहतो. ऋषिकेशला मात्र हा चेंडू काही कळला नाही. पुढे जाऊन खेळावा की बॅकफुटला पंच करावा आणि यामध्ये चेंडू चाललाय तो म्हणजे शॉर्ट थर्ड मेलच्या दिशेमध्ये चेंडू आलाय तो म्हणजे निर्धाव. सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक आपण पाहतो तो म्हणजे समाधानचा वर्दोली संघासाठी. पहिलं षटक टाकतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. खूप जबाबदारी असते ती म्हणजे मुख्य गोलंदाजाला आणि आता मात्र 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 7. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने स्टीअर केला परंतु क्षेत्ररक्षण मात्र चुकलेलं आहे. पण बॅकअप सुंदर आपण पाहतो वादळी संघाकडून आणि पंचांचा आलाय षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 1-8. दुसरं षटक आपण पाहतो वादळी संघ डिस्कस करता असताना. नक्कीच आपण खेळणारे संघात परंतु आता मात्र डिस्कस करावं लागतंय ते म्हणजे वर्दळी संघ की नक्कीच षटक कोणाला द्यावं दुसरं षटक. कारण की ऋषिकेश सारखा तगडा फलंदाज आपण पाहतो समोरच्या बीड संघामध्ये आपण पाहतो तो कधीही आपल्या फलंदाजीने मात्र गेम चेंज करू शकतो. दुसरा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो तेजस शिर्के. दुसरं षटक आपण पाहतोय. सुंदर मैदान आपण पाहतोय वर्णे ग्राउंड. नक्कीच निसर्गामध्ये सजलेलं आहे आपण पाहतोय मैदान. दोस्ती चषक आपण पाहतोय 2025 मैत्री चषक माफी असावी मैत्री चषक 2025. प्रभाकर देशमुख तानाजी कडू गणेश देशमुख आणि मनोज यांच्या नक्कीच संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय भेटीला आलेली आहे. कर्जत तालुक्यातील एक अव्वल दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच 2 दिवस मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामने पुढे ढकलावे लागले परंतु आयोजकांनी जी मेहनत घेतली की 2 दिवस पाऊस आला होता टॉवर्स नक्की पडले होते परंतु त्यांनी मात्र ठाम निर्णय घेतला की ही स्पर्धा होणार म्हणजे होणार आणि आपण पाहतोय मैत्री चषक 2025 नक्कीच या वर्णे गावाच्या मैदानावर रंगताना. दुसरं षटक आपण पाहतोय तेजस. त्याला थोडं स्पीडअप करायचं. ऋषिकेश ऑन स्ट्राइक.
आता मात्र हवेत उडवलेला चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडू खाली आणि आता मात्र झेल केला धरणीला दान. पहिली धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली ती म्हणजे ऋषिकेश यांनी आणि धाव संख्या पोहोचली ती म्हणजे बीड संघाची 10 धावा आपण पाहतो. खूप महत्वाचा झेल होता. जर ऋषिकेश जर बाद झाला असता तर नक्कीच मोठा हादरा लागला असता तो म्हणजे बीड संघाला. 10 धावा आपण पाहतो धाव फलकावर. तानाजी कडू आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत तसेच आमचे रमेश सर लेख पंचांच्या भूमिकेत. दुसरा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडूला पात्र केलाय तो म्हणजे ढकललाय पॉइंटच्या दिशेने. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक फील्ड करत असताना 1 धाव पूर्ण केली. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 11च्या घरात. नक्कीच या स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये अक्षय ठाकरे यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे आयोजकांकडून. अक्षयजी ठाकरे दिलदार नेतृत्व आहेत कोणगे गावचे आणि नक्कीच आपण पाहतो आता स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे फलंदाज दीपक. 2 चेंडू 11 धावा. 8 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र कुठेतरी हात खुले करावे लागतील ते म्हणजे बीड संघाच्या फलंदाजाला. आणि आता मात्र चेंडू चाललाय मिड विकेटच्या वरतून. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. हा आलाय 500 यूज हा षटकार. दीपक कर्णुक यांच्यासाठी पारितोषिक आले गणेश देशमुख. मैत्री चषकाचे आयोजक आहेत आपण. 3 षटकार जर मारले लगातार त्या गणेश सर यांच्याकडून येतील ते म्हणजे 500 रुपयांचा पारितोषिक असेल. तर मी नक्कीच रामकृष्ण कर्णुक सर यांना नक्कीच स्टेजवर येण्याचा विनंती करतो. पुढचा चेंडू आपण कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू परंतु फलंदाज दीपक मात्र झालेत बाद. फलंदाज प्रकाश. आता मात्र आपल्या संघाला नक्कीच सावरावं लागेल. धाव संख्या झाली ती म्हणजे धाव फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. प्रकाश आपण पाहतोय 2 डाऊनच्या भूमिकेत. 5वा चेंडू या षटकातला आणि आता मात्र सुंदर फटका स्ट्रेट राऊंड द ग्राउंड. चेंडू चालला 1 बाउन्स सीमारेषा पार. हा आलाय चौकार. आता मात्र नक्कीच हात खोले करायला सुरुवात केली ती म्हणजे बीड संघाने. पहिला षटक मात्र शांततेत आला होता. 8 धावा आला होता आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये आल्या त्या म्हणजे नक्कीच 13 धावा माफी असावी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकातला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पण पाहतो पंच देत आहेत ते म्हणजे षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 21. तब्बल 10:30च्या सरासरी चाललेला आपण पाहतोय ॲव्हरेज बॅटिंग ॲव्हरेज. ऋषिकेश कर्णुक आपण पाहतो अजूनही स्ट्राईकवर असणार आहेत ते म्हणजे फलंदाज. 2 षटक आणि 21 धावा. नक्कीच मोठं टार्गेट सेट करावं लागेल कारण की 50 धावा सुद्धा चेज होऊ शकतात या मैदानावर. सुंदर आपण पाहतोय मैदान वरणे गावचं. तिसरं षटक आता मात्र पाहतोय आपण घेऊन येतात ते म्हणजे
तर नक्कीच आपण पाहतोय वारदोली संघाकडून तिसरं षटक घेऊन आला ते म्हणजे विनय. 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 21. विनय आपण पाहतोय. तिसरं षटक आपण पाहतोय ऋषिकेश स्ट्राईक असणारे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि आता मात्र चेंडूला उडवलं लॉंग ऑफच्या दिशेमध्ये परंतु क्षेत्ररक्षण डाऊन कॅच होता परंतु अजून एक झेल मात्र धरणीला दान केलं तर म्हणजे ऋषिकेश आणि त्यात परता सुंदर चालाकी आपण पाहतो या दरम्यान 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्यात. दुसरा आपण पाहतोय झेल सोडलाय तो म्हणजे ऋषिकेश यांचा खूप घातक फलंदाज येते आणि नक्कीच याचा मात्र भरपाई करावी लागेल का ती वारदोली संघाला. 2 धावा आपण पाहतोय ऍड झाल्यात धावफलकावर आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 23च्या घरात. पहिल्या चेंडूवर एक ऑपॉर्च्युनिटी दिली होती ती म्हणजे गोलंदाज विनयाने परंतु झेल मात्र धरणीला दान केलं. पुढचा चेंडू आपण पाहतोय विनय टू ऋषी 23 धावा आपण पाहतोय धावफलकावर. आता मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचे चेंडूला मात्र धाडता आला नाही सीमारेषा पार आणि हा मात्र गेला तो ह्यूज विकेट आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातात आलेला कॅच ऋषिकेश बाद. येणारे 10 चेंडूने आता मात्र नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील ते म्हणजे बीड संघाला. पुढचा चेंडू विनय टू जयेश आणि आपण पाहतो पुन्हा एकदा स्ट्रेट राऊंड द ग्राउंड उडवलेला चेंडू आणि आता मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार हा स्ट्रेट राऊंड द ग्राउंड षटकार. पाहतोय नक्कीच जो फलंदाज येतो तो मात्र आता नक्कीच आपले हात खोली करतोय. पहिला चेंडू फेस करत असताना जयेशने मात्र मारलाय तो म्हणजे स्ट्रेट ग्राउंड षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 29 धावा. नक्की सुंदर फलंदाजी आपण पाहतो सुंदर फलंदाजीचा भरणा असलेला संघ आपण पाहतो तो म्हणजे बीड संघ. शिवांश 11 बीड आपण पाहतो आणि आता मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून चूक झाली आणि नक्कीच जयेश यांचा झेल ड्रॉप झाला त्यात आपण पाहतो एक धाव नक्कीच पूर्ण केले धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 30च्या घरात. नक्कीच विनय कमबॅक करताना आपण पाहतो प्रत्येक चेंडूवर बेस ऑपॉर्च्युनिटी नक्कीच झाल्यानंतर एक कमबॅक करतोय. 30 धावा आपण पाहतो 4 चेंडू अजून येणारे 2 चेंडू शिल्लक या षटकातले आणि आता मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक 4 लागतोय तो म्हणजे बीड संघाला.
आले ते म्हणजे 30 शेवटचा चेंडू आपण पाहतो या षटकातला. इन नंबर 6 आपण पाहतो ऋतिक फलंदाजी मार्कवर. नक्कीच आणि मात्र आता हा उडवलेला चेंडू स्क्वेअर लेगला यश क्षेत्ररक्षक नक्कीच मात्र कुठलीही चूक करणार नाही आणि हा लगातारचा दुसरा विकेट. फलंदाज पोहोतो बाद ऋतिक. वैष्णव तब्बल 5 गडी बाद करण्यात यश आले ते म्हणजे. आणि सुंदर फटका आपण पाहतो कव्हरच्या दिशेने. जयेश यांचा पहिली धाव मात्र पूर्ण करण्यात आलेली आहे. मिसफिल्ड आपण पाहतो थोडी कव्हरच्या दिशेमध्ये, परंतु 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32च्या घरात. या पुढील होणारा सामना आपण पाहतोय गोळे चिंचवली आणि कासप संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी यायचे. सुंदर आपण पाहतो पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, परंतु 1 धाव. आणि आता मात्र मिसफिल्ड आपण पाहतो आणि त्या दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण करण्यात आलेत. 34 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. 2 चेंडूंमध्ये 4 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे जयेश यांना. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 34च्या घरात. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक असतील या इनिंग्स मध्ये आपण पाहतो. नक्कीच एकाच 2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे असा आवाज येतो आपण पाहतोय डगावमधून बीडच्या की एखादा षटकार तरी येऊ दे. तिसरा चेंडू आपण पाहतो समाधान यांचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आणि आता मात्र पंच रमेश सर आम्हाला इशारा करतात की हा वाईड चेंडू असणार आहे. एक रिव्ह्यू नक्कीच त्यांचा बाकी होता, सक्सेसफुल होता नो बॉलचा. तो बॅटिंगचा होता माफी असावी. तर नक्कीच आपण पाहतो फेअर डिलिव्हरी आपण पाहतो. 3 चेंडूच्या नंतर धाव संख्या झाली. आणि आता पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जाताना एकच धाव मात्र मिळते. धाव संख्या पोहोचण्याची म्हणजे 35.
गोल चिंचवली संघाच्या कर्णधार. नक्कीच लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं. आयोजकांच्या सूचना आहे तुम्हाला. मैत्री चषक आपण पाहतो 2025. कासप संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला. त्वरित टॉस साठी यायचं. वर्धनी संघाचे आपण पाहतो फलंदाज. ओपनिंगला आपण पाहतोय वर्धनी संघाकडून नक्कीच अर्जुन आणि त्यांच्या समवेत आले ते म्हणजे जयवंत आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बीड संघाचा वंडर बॉय ऋषिकेश कर्णक. तर नक्कीच खालापूर टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनचे अध्यक्ष तसेच बीड गावचे आपण पाहतो सरपंच सुद्धा आहेत. गणेश नाना पाटील आपण पाहतो. यांचा प्रशांतजी खांडेकर आणि गणेश नाना पाटील यांचं स्वागत मी नक्कीच वर्णिकरावचे ग्रामस्थ अनिकेत मापती यांच्या हस्ते त्यांचं नक्कीच स्वागत करूया आपण. वळूया सामन्याकडे. पहिला चेंडू आपण पाहतोय. एक धाव नक्की मात्र प्राप्त केले. तर आमचे पळसदरी गावचे ग्रामस्थ प्रकाशजी सुर्वे आणि दादूजी दरेकर जे नक्की नेहमीच आपण पाहतो वर्णीच्या स्पर्धेला सहकार्य करत असतात त्यांना विनंती की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. दादूजी दरेकर आपण पाहतो. पॅकर बऱ्याचशा संघांना आपण पाहतो त्यांनी पॅक केलेलं आहे. त्यांना विनंती आहे की नक्कीच आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. एक धाव आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर. चला चालू करायचं सामना पंच. तर आपण पाहतोय स्वागत. आणि आता या पद्धतीचा चेंडू परंतु चेंडू चाललाय तो म्हणजे लेग स्टंपच्या बाहेर. प्रशांतजी खांडेकर यांचं आपण पाहतोय स्वागत होत असताना मैत्री चषक 2025. थँक्यू सो मच प्रशांत सर, आपण आपली हजेरी लावली ती म्हणजे या स्पर्धेसाठी. तर तसेच पळसदरी गावचे ग्रामस्थ आपण पाहतोय दादूजी दरेकर तसेच प्रकाशजी सुर्वे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यांचं सुद्धा आपण पाहतोय स्वागत होत असताना मनोजजी यांच्या हस्ते आपण पाहतोय. नेहमीच सहकार्य असतं ते म्हणजे दादूजी दरेकर यांचं. आणि आता मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. हा येतोय सुंदर चौकार. दादूजी दरेकर. तर कॅमेरामॅनला मी विनंती करतो नक्कीच आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता दादूजी दरेकर यांचा सन्मान होत असताना मैत्री चषक 2025. तसेच प्रकाशजी सुर्वे आपण पाहतो. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेमध्ये आपली हजेरी लावलेली आहे. तर नक्कीच दादूजी दरेकर यांची 40+ ला या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण त्यांचा संघ पाहू शकाल. आणि आता वळूया मैदानाकडे. सुंदर कमबॅक आपण पाहतो ऋषिकेश यांचा. चौथा चेंडू मात्र येतो तो निर्धाव. धाव संख्या पोहोचली तो म्हणजे 6च्या घरात. पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. आता मात्र स्लोवर बाउन्सर आपण पाहतो. ऑफस्टंपच्या बाहेर अतिरिक्त टाकलेला चेंडू फलंदाजाला मात्र काहीच समजला नाही आणि चाललाय चेंडू म्हणजे तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा सुद्धा येतो एक निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय ऋषिकेश यांची. 5 चेंडू टाकल्यानंतर मात्र 6 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू या षटकातला फुल यॉर्कर पद्धतीचा चेंडू नक्की टाकण्यात यश आलं होतं आणि एकच धाव मात्र खर्च केली या चेंडूवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये.
तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात त्या म्हणजे वर्धेरी संघ खेळत असताना आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि धाव संख्या करायची ती म्हणजे तेहतीस धावा 18 चेंडू आणि 33 धावा दुसरा षटक आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर असणार ते म्हणजे विशाल गोळी चिंचवली शेवटचा पुकार असेल तुम्हाला आता जर तुम्ही मात्र टॉस साठी आले नाही तर नक्कीच आयोजकांकडून कठोर निर्णय घेण्यात येईल तर प्लीज सहकार्य करायचे आपल्या कॅप्टन टॉस साठी पाठवायचे गोळी चिंचवली संघ शेवटचा पुकार असणार आहे तुम्हाला नाहीतर मात्र नक्कीच आयोजकांना पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल पाहिला दुसरा षटक पहिला चेंडू विशाल यांचा फुल पद्धतीचा चेंडूला नेलाय कव्हर्स या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषा पार आता मात्र चेसला येते मजा कारण की दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आला हा हेच षटकार चषक आपण पाहतो 4 मित्रांनी नक्कीच त्यांच्या संकल्पनेतून आलेली स्पर्धा आपण पाहतो मैत्री चषक 2025 तसेच वर्णे क्रिकेट संघ वर्णे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे सुंदर स्पर्धा आपण पाहतो तेवढा सुंदर मॅचेस आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवर आले त्या म्हणजे 7 धावा आता मात्र चेंडूला गेलाय पूल स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण करण्यात आलेले आणि मात्र थोडेसे स्लिप झाले होते गोलंदाज आणि मात्र चेंडू पकडता आला नाही आणि त्या दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि आता मात्र अजून एक खराब थ्रो पाहतो ओव्हर थ्रो ची 1 धाव आलेली आहे 3 धाव तर पूर्ण केलेले आहेत थोडस क्षेत्ररक्षणामध्ये मात्र चुकी करत असताना आपण पाहतो बीड संघ कुठेतरी एकच धाव होती परंतु 3 धावा खर्च केल्यात तर टॉस होताना पाहतो आपण गोळी चिंचवली विपक्ष कासप या गटातला आपण पाहतो दुसरी मॅच टॉस होत असताना टॉस जिंकला तर म्हणजे गोळी चिंचवली संघाने आणि नक्कीच आपला निर्णय कळवायचा आहे तर आपण जाऊया मॅच कडे पहिल्या 2 चेंडूवर मात्र 9 धावा खर्च आल्यात केल्यात त्या म्हणजे विशाल याने 18 चेंडू आणि 33 धावा चेस करत होते आणि आता मात्र समीकरण पोहोचले ते म्हणजे 16 चेंडू आणि 24 धावा 16 धावा आपण पाहतोय धाव फलकावर तिसरा चेंडू सुंदर ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू परंतु तेवढा सुंदर शॉट पाहतो आपण कव्हरच्या दिशेने पहिली धाव पूर्ण करण्यात आलेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आणि मात्र ऋषी यांचा चांगला आपण बॅकअप पाहतोय 2 धावा आल्यात पागड षटक आपण पाहतोय 3च चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात विशाल यांनी आता मात्र कमबॅक करतोय तो म्हणजे वारदोली संघ नक्कीच गोंडगे गावच्या ग्राउंडवर जे डे सामने होते त्यामध्ये चॅम्पियन ठरलेला तो म्हणजे वारदोली संघ नक्कीच सुंदर फलंदाज आहेत त्याच्या संघामध्ये आणि आता मात्र धावचा पाठलाग करत असताना आपण पाहतो 18 धावा धाव फलकावर नऊ चेंडू आणि 18 धावा झाल्यात त्या म्हणजे आतापर्यंतच्या खेळामध्ये नक्कीच कमबॅक करावा लागेल तो म्हणजे विशाल याला चौथा चेंडू आता मात्र चेंडूला केलाय पूल झालाय सक्सेसफुल आणि चेंडू चाललाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये हा येतो हेच षटकार आपण पाहतो केटीसी लाईव्ह वर रिप्ले काय सुंदर आपण पाहतो प्रक्षेपण आपण पाहतो चेंडू मात्र जिथे पडलाय तिथे आपण पाहतोय दिसतोय की कुठपर्यंत गेलाय एवढी सुंदर क्लिअरिटी आपण पाहतो केटीसी लाईव्ह यांची आता मात्र महागडे षटक आपण पाहतो बीड संघाकडून 4 चेंडू मध्ये खर्च केला धावा म्हणजे त्या 17 विशाल यांनी धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 24 आणि आता येणारे
14 चेंडू आणि गरज असणार ती म्हणजे 16 धावांची, ती म्हणजे वाघोली संघाला. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या अतिरिक्त बॉल टाकलेला चेंडू, परंतु तेवढं सुंदर फलंदाजी आपण पाहतो. स्ट्रोक कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव मात्र मिळते, ती म्हणजे अर्जुन याला. सुंदर फलंदाजी करतो आपण अर्जुन. जेवण माफी असावी. आपण पाहतो ओपनिंग जोडी खेळते अजूनही बिनबाद 25 धावा जमा केल्यात त्यांनी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. ओपनिंग पार्टनरशिप आपण पाहतो 25 ची. पहिलं षटक नक्कीच शांत गेलं होतं. अनुभवाचा वापर केला होता तो म्हणजे ऋषिकेश कर्णोक यांनी, परंतु मात्र विशाल यांना तो रिदम ठेवता आला नाही आणि मात्र 5 चेंडू मध्ये 18 धावा खर्च करत टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 25. शेवटचा चेंडू या षटकातला विशाल टू जेवण. आणि आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. अजून एक येतोय तो म्हणजे ह्यूज षटकार. संघाचे कॅप्टन आपण आयुष्यभरांशी संपर्क साधायचा. जी काही फॉर्मॅलिटी असेल ती आपण पूर्ण करून घ्यायची. सुंदर स्पर्धा आपण पाहतो. मैत्री चषक. प्रभाकरजी देशमुख, गणेशजी देशमुख, तानाजी कडू आणि मनोज जोरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली आपण ही स्पर्धा. नक्कीच प्रभाकर देशमुख मास्टर माइंड आहेत आणि नक्कीच मास्टर माइंड खेळ सुद्धा आपण पाहिला त्यांचा. तनेश शेलार जो नक्कीच ह्यूज फटके मारण्यामध्ये फेमस आहे, त्याला मात्र रोखून ठेवला त्यांनी. अनुभव दाखवला आपला आणि नक्कीच अनुभव कामाला आणला आणि दुसरा राऊंड जिंकत वर्णे संघ तिसऱ्या फेरीमध्ये आगेकूच करताना आपण पाहतो. तिसरे षटक आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर राज 12 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच डिफेंडेबल धावा आपण पाहू शकता. बाकरीच्या पाड्याच्या मैदानावर आपण पाहतो 15 चेंडूंमध्ये 12 धावा डिफेंड केल्या होत्या त्या म्हणजे गुंडगे संघाने. तर नक्कीच कमबॅकचा चान्स हा नेहमीच असतो क्रिकेटमध्ये. योगेश पेनकर फायटर जेट आपण पाहतो ते नक्कीच बोलतात की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपण सोडायचा नाहीये, प्रयत्न हे नक्की करत राहायचे. पहिल्या चेंडूवर आलाय तो पॉइंट रिव्हिजनच्या दिशेमध्ये 1 रन. जेवण यांच्या बॅटमधून वैयक्तिक 10 धावांवर आपण पाहतो जेवण खेळतात. 200च्या स्ट्राईक रेटने खेळतात. राजेंचा दुसरा चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. कट पद्धतीचा चेंडू, ऑफ कट केलेला चेंडू आपण पाहतोय. जेवण अर्जुन यांना काही समजलं नाही. चेंडू चालले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा येतो निर्धाव. येणारे 10 चेंडू आणि आता गरज असेल ती म्हणजे 8 धावांची. कमबॅक करू शकतो का बीड संघ? नक्कीच आपण पाहू. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू या अगोदरचा चेंडू टाकला होता ऑफ कट आणि आता मात्र नक्कीच स्पेस मध्ये टाकलेला चेंडू आणि फलंदाज बाद. पहिली विकेट वादळी संघाची. आता मात्र नक्कीच कमबॅक केले ते म्हणजे बीड संघाने. आता येणारे 9 चेंडू आणि गरज असणार ती म्हणजे 8 धावांची. नक्कीच क्रिकेटमध्ये कमबॅक हा शेवटच्या चेंडू पर्यंत आपण करू शकतो. 1 डाऊनच्या भूमिकेत आपण पाहतो समाधान आलेत आता. तर नक्कीच आजच्या लॉट्स मध्ये आपण पाहतोय खांडा संघ जो संपूर्ण आदिवासी संघ आहे तो सुद्धा आपण खेळताना पाहणार आहोत. तर नक्कीच सुदाम नाईक यांनी
आपली उपस्थिती स्टेजवर दाखवायची, ज्यांना मागच्याच आठवड्यामध्ये बाईकने मॅन ऑफ द सिरीज मध्ये पुरस्कृत झाली होती. सुंदर खेळ केला होता त्यांनी, तर त्यांनी नक्कीच आयोजकांची विनंती की आपण स्टेजवर येऊन आपण स्थान पण लावायचं. पुढील चेंडू राज यांचा, आणि आता मात्र चुकी होताना पाहतोय. सुंदर गोलंदाजी पाहतोय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय शॉट थर्डमॅनच्या फिल्डरचा. सुंदर गोलंदाजी पाहतोय राज यांची. 4 चेंडूंमध्ये मात्र 2च धावा खर्च केल्या आणि एक मोठा गडी जे अर्जुन जे फटकेबाजी सुंदर फटकेबाजी करत होते त्यांना बाद करण्यात मात्र यश आलंय, ते म्हणजे राज यांना. आता येणारे असतील 8 चेंडू आणि गरज असणार ती म्हणजे 7 धावांची. कुठेही जाऊ नका, मॅच आपण पाहतोय, हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. नक्कीच 33 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. 8 चेंडू आणि 7 धावा गरज असणार ती म्हणजे वर्दोली संघाला. 5वा चेंडू राज यांचा, ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला चेंडू चाललाय. आमचे पंच रमेश सर सांगतात की हा वाईट डिलिव्हरी असेल. आधीच आपल्याकडे धावा कमी आहेत आणि त्यामध्ये असे जर धावा एक्स्ट्राच्या खर्च केले तर नक्कीच आपल्याला बॅकफुटर यावं लागेल. आता येणारे 8 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल ते म्हणजे 6. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय राज यांची. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि गरज असणार ते म्हणजे 6. आता नक्कीच कर्णधार विचार करत असेल, विशाल विचार करत असेल की जर 1-2 फटके जर कमी पडले असते तर नक्कीच आपण या सामन्यामध्ये कमबॅक किंवा आपलं वर्चस्व दाखवलं असतं. शेवटचा चेंडू या षटकातला. सुंदर फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षकाकडून होते चोक मिड विकेट मध्ये. ही कॅच नक्की जर झाली असती तर मॅच मध्ये आपला पाय रोवला असता तो म्हणजे बीड संघाने, परंतु 2 धावा आल्यात आणि 7 चेंडू आणि आता 4 धावांची गरज असणार आहे. सात चेंडू आणि आता गरज असणार ती म्हणजे 4 धावांची. चला गोवे चिंचोली संघाचे कर्णधार आयोजकांशी भेटायचं आपण. शेवटचे षटक आपण पाहतो, जबाबदारीचे षटक असणार आहे. 7 चेंडू आणि 4 धावा वाचवायचे. नक्कीच नितू माली यांनी इतिहास रचला होता बदलापूरच्या स्पर्धेमध्ये. 6 चेंडूमध्ये 1 धावांची गरज होती ती म्हणजे समोरच्या टीमला, आणि मात्र एकही धाव करून दिली नव्हती. तर क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाहीये. 4 धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात आणि एका चेंडूमध्ये सुद्धा 4 धावा होऊ शकतात. तर जाऊया गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जयेश. पाहूया बचाव करतील का 4 धावांचा. पहिला चेंडू आणि आता मात्र आपले हात खुले करत असताना चेंडू मात्र चालला 1 बाउन्स सीमारेषा पार, आणि इथून आपला मॅचला विजय करून देत असताना वारदोली संघ विजयी झालेला 4 चौकाराने. सुंदर बॅटिंग आणि सुंदर कमबॅक आपण पाहू शकतो बीड संघाकडून. तर कॉंग्रॅच्युलेशन्स वारदोली टीम आणि हार्ड लक बीड टीम. नक्कीच सुंदर खेळ आपण आपल्या माध्यमातून पाहिलं. आणि फलंदाजी करत असताना घातक फलंदाजी करत 21 धावा कुठला तो म्हणजे जयवंत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.